मी बबन गोरामन महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त आहे आणि लोकतांत्रिक निवडणूक आयोग यांनीसुद्धा मला आदिवासी पुरस्कार प्राप्त दिलेला आहे। आदिवासी पारधी विकास परिषद या महाराष्ट्रातील एक मोठी संघटना आहे। आमच्या समाजाती या समाजाती कमीत कमी 20 लाख जनसंख्या या महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात कमसे कम आमच्यावाले 2-2.5 लाख लोकसंख्या आहे आणि रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये आमचे 42 वस्त्या आहे आणि काम 10 ते 15 हजार लोकसंख्या आमच्यावाली या आहे आणि गरीब शोषित वंचित समाजासाठी रात्रभर झोटणारे माननीय पारवे साहेबांची ओळख आहे आणि यांच्या माध्यमातून आमच्या या उमरेड निर्वाचन क्षेत्रामध्ये कमसे कम आमचे 8 पारधी वस्त्या आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पारवे साहेबांनी काम केलेलं आहे। या माध्यमातून आम्ही 42 वस्त्यांचं पारधी समाजाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देण्याचा आम्ही आज कबूल केलेला आहे आणि आज पारवे साहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। मी मागचे 4.5 वर्ष आमचे पारधी बांधव असतील त्या सगळ्यांच्या पाड्या पस्त्यावर जे काही राहिलो त्यांचं प्रेम आहे आणि मी धन्यवाद मानतो सगळे आमच्या बांधवाचे की त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या समाजाचा पाठिंबा दिला। जवळजवळ 10 ते 12,000 लोकसंख्या असलेला आमचा समाज, त्या समाजाने मला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। हा राजू पारवे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्यासोबत राहून त्यांच्या पाड्या वस्त्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यांचे 100% प्रयत्न माझे राहणार आहे। खूप साथ दिला आहे इथे 4.5 वर्ष झाले त्यामुळे त्यांनी पाठीशी असते ते कुठल्या पण कार्यामध्ये आम्हाला मदत करतात ते। कोरोना काळात त्यांनी सगळ्यांना मदत केली, गोरगरिबांना मदत केली आणि ज्या लोकांची परिस्थिती नाही लग्नाची त्यांच्या लग्नात सुद्धा त्यांनी खूप मदत केली। स्वतः त्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांनी त्यांचे लग्न लावून दिले आणि मोठ्यांनाच नाही तर लहानांना सगळ्यांना त्यांनी मदत केली। तर आमची संघटना आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहू। राजूभाऊ पारवे यांच्या रूपाने आम्हाला एक युवा नेतृत्व, उत्कृष्ट तडफदार नेतृत्व आणि सदैव विकासाचे काम करणारे असे हे आम्हाला नेतृत्व मिळालेलं आहे आणि हे स्वातंत्र्यानंतर 77 वर्षानंतर ही पहिल्यांदा उमरेडला ही संधी मिळालेली आहे। तर नक्कीच या संधीचं आम्ही सोनं करू आणि राजूभाऊ पारवेचे निवडून येतील अशी आम्ही ग्वाही देतो। आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत।